वादग्रस्त वक्तव्यावरून रामगिरी महाराजांवर 7 ते 8 शहरांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे रामगिरी महाराजांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। विरोधकांनी मात्र दंगलीचा आरोप केलाय। पाहूयात। संतांच्या परंपरेनुसार चालणारे हे राज्य भाजपाच्या कोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतोय। राज्यात दंगली घडवायचा सरकारचा कट आहे का, सरकारची मानसिकता आहे का? यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायची आहे। यांनी निवडणुकाही त्याच कारणासाठी पुढे ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रामगिरी महाराजांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी रोष उमटला। आतापर्यंत जवळपास 7 शहरांमध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झाले। कलम 299 आणि कलम 302 नुसार रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झाले। वैजापूर, अहमदनगर, येवला, राहता, संगमनेर, सोलापूर, पुण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। कलम 299 म्हणजे हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणं आणि कलम 302 म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूनं शब्द वापरणं। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी करत मुस्लिम समाजाचे आंदोलक आक्रमक झाले, तर दुसरीकडे रामगिरी महाराजांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। नाशिकच्या सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताह सुरू आहे। रामगिरी महाराजांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले। इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीका करताना दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला, तर नितेश राणेंनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलं। खरं म्हणजे राज्य संतांचं होतं, संतांच्या परंपरेनुसार चालणारे हे राज्य, पण अलीकडे मात्र भाजपाच्या कोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतोय। जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा होता आणि त्याला जर यांचं समर्थन असेल तर राज्यात दंगली घडवायचं त्यांची मानसिकता आहे। यांना माहीत आहे की सत्ता जाणार या भीतीमुळं राज्यात दंगली घडवायचा सरकारचा कट आहे का, सरकारची मानसिकता आहे का? एखाद्याने कोणीतरी उठावं आणि दुसऱ्या धर्माच्या प्रेषितावर असं काहीतरी वक्तव्य करावं, हेडीस वक्तव्य करावं, हे निषेधार्हच आहे। यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायची आहे। यांनी निवडणुकाही त्याच कारणासाठी पुढे ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही आणि यशासाठी रक्त देणं, हे ह्यांनी कुठल्या देवीला नमस बोलले असतील मला माहित नाही। महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का? जे महाराजांनी सांगितलं जे त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते अभ्यासू आहेत, त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये वादग्रस्त काय चुकीचं काय? थोडा आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात ह्यांना। म्हणून जे महाराजांनी बोललेले आहेत त्यांच्या ज्ञानानुसार बोललेले आहेत, पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे। नितेश राणेंनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं एक प्रकारे समर्थन केलं, तर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी मात्र कोणीही मर्यादा राखूनच बोलावं, कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असं म्हटलंय। पण आपल्याला कुणाचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता, कोर्टावर विश्वास असल्याचं रामगिरी महाराज म्हणाले। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ते एक मर्यादित असलं पाहिजे। त्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील। आता मी त्यांचं समर्थन करतो किंवा विरोध करतो अशातला भाग नाही। त्यांनी दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंच्याही संदर्भात काही वक्तव्य केलेली आहेत। मी तर दोन्ही वक्तव्य ऐकली नाहीत, परंतु असं सांगण्यात आलं की भगवान विष्णूंवर पण त्यांनी काही वक्तव्य केली। मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे। सहिष्णुता प्रत्येकाने पाळली पाहिजे, पण सहिष्णुता भंग होत असेल तर अशा वेळेला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य असतं। हे अशा प्रकारे आम्ही सांगत असताना, बांगलादेशाचा विषय सांगत असताना आणि एक उदाहरण म्हणून ते आम्ही या ठिकाणी सांगितलं। कोणाचं मन दुखवणं हा त्याच्या पाठीमागे माझा उद्देश नव्हता आणि आजही उद्देश नाही आहेत। आता राहिला विषय FIRची दर झालेली आहेत, तर भारतीय संविधानावर आमचा विश्वास आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे आणि कोर्ट जे आहेत, कोर्टातून जो निर्णय होईल
कारण ही न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवर देखील आम्हाला विश्वास आमचा आहे. मग जे घडेल ते घडेल. आमचं पूर्ण 1.5 तासाचं प्रवचन जर ऐकलं तर ते लक्षात येतं. हे छोटीशी क्लिप बाजूला काढून त्याचा अर्थ तसा केला गेला, तसा त्या ठिकाणी काही नाही. पूर्ण प्रवचन न ऐकता छोटी क्लिप व्हायरल करून चुकीचा अर्थ काढल्याचं रामगिरी महाराजांचं म्हणणं आहे. तर विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.